नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण काठाचा अतिशय सुंदर असा डिझाईनचा गळा बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. साईज आहे 34, शोल्डर आहे 3.5, 6.5 इंचाचं. त्यानंतर मागचा गळा घेतलेला आहे 10 इंचाचा. प्रिन्स कट आहे. पुढील बाजू रेग्युलर जी आहे ती आहे आणि फक्त पाठीमागे शोल्डरमध्ये बदल केलेला आहे. तर या ठिकाणी चौकोन करायचा आहे. त्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, 3 इंचावर एक लाईन करायची आणि इथे पुन्हा एक चौकोन करायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर गळ्याचा आकार अशा पद्धतीने दिला की इथे खाली गोल आकार या पद्धतीने करून घ्यायचा आहे. डीप हवा असेल तर लाईनवर, नसेल तर तुम्ही चौकोनच्या आत पण थांबू शकता. थोडंसं खोल करून घेतलं आहे मी गळा 3.5 वरती. तुम्ही 3चा तुम्हाला हवा असेल 3चा घेऊ शकता, 3.5चा पण घेऊ शकता. आता जसं आपण आखून घेतला आहे तसा तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट करायचं आहे. बघू शकता किती सुंदर असा हा गळा या ठिकाणी कट झालेला आहे. लग्न समारंभासाठी, कोणत्याही कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता. इतका सुंदर दिसतो हा गळा. आपण साऱ्या बाजूनी या ठिकाणी शिलाई करून घेतलेली आहे. म्हणजे अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आपण शिलाई करून घेतला. आता अस्तरनुसार कपडा ठेवायचा आणि थोडाफार वाढव झालेला कपडा या ठिकाणी पुन्हा कट करायचा आहे. खूप जास्त नाही करायचा. नॉर्मल कधी कधी जास्त होतो तर तो कट करायचा. नाही झाला तर मग आहे तसाच ठेवला तरी चालेल. व्यवस्थित या ठिकाणी साईडची बाजू कट झाली की आपल्याला लगेच आता या ठिकाणी घडी करायची आणि कॅनव्हास पेपर या ठिकाणी आपण कट करून घ्यायचं आहे. तर डबलचं कॅनव्हास पेपर बंदवाला जो बाजूचा आहे कॅनव्हास पेपर तो बंदवाल्या बाजूकडून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने तो आखून घ्यायचा आहे. पुढची बाजू आहे तीच आहे, फक्त पाठीमाग आपण गळा या पद्धतीने टाकलाय तर मग शोल्डरमध्ये बदल होतो. लक्षात घ्या, कधी पण जर तुम्हाला असा गळा हवा असेल जवळ तर तुम्हाला शोल्डरमध्ये बदल करावाच लागतो. नसेल साईडने थोडंसं अंतर असतं बघा काही गळ्यांचं, त्याला आहे तसंच शोल्डर टाकलं तरी काही हरकत नाही. पण आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे गळा बोटनेकसारखा, त्यामुळे आपण हे शोल्डर सेम बोटनेकसाठी म्हणजे बोटनेकच आहे तेच टाकलेलं आहे. 1 इंचाचं अंतर ठेवून अशा पद्धतीने कट करून घेतला. तर बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला काठ जो आहे ना तो एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने काठ जोडून घेतला. तर आता बघा जोडून झाले की दाबटीप दिले, प्लेन करून घेतल्यावरती वाटत पण नाही की आपण इथे काय केलं आहे, जोड दिला आहे. आता आतली बाजू पकडायची, जो कॅनव्हास पेपर आपण कट केला आहे तो या ठिकाणी त्यावरती ठेवायचा आहे आणि तशाच पद्धतीने शिलाई करायची. शिलाई झाली की लगेच आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी आतला जो भाग आहे तो कट करायचा आहे आणि कडेचा भाग लगेच दुमडून घ्यायचा आहे. बघा शिलाई झाली आतल्या बाजूची तर लगेच वरच्या बाजूची पण करून घ्यायची. कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा गळा बनला जातो. नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर बघा आता साईडची बाजू जी आहे ती आपण या ठिकाणी दुमडून घेतलेली आहे. दुमडताना जे अंतर आहे ना ते एकसारखंच असू द्या. कॅनव्हास पेपरच्या बाजूला बघा मी जेवढं दुमडायचं आहे ना तेवढं अंतर ठेवलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी जो आपला कडेचा भाग आहे तो दुमडला जातो. हळूवार सावकाश दुमडायचं म्हणजे एकसारखीच जी बाजू आहे ना कॅनव्हास पेपरची ती आली पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण दुमडून घ्यायचे. बघा आता त्यानंतर काय करायचं आहे, आता मधोमध आपल्याला जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. इथून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता जी बाजू आहे कोणती अस्तरवाली आतली तिथे उलट्या बाजूने ठेवायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर शिलाई करून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कोणत्याही साडीवर छान दिसतो, दिसायलाही सुंदर आहे, झटपट होतो, वेळही कमी लागत नाही. मस्त अशी ही डिझाईन आहे. त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, त्यामुळे काहीतरी वेगळी डिझाईन तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेली आहे. नक्की ट्राय करा.
बघा थोडीशी तिरकी कातर, त्यानंतर आतली जी बाजू आहे ती कट करून घेतलेली आहे. कट करून घेताना खूप जास्त पण नाही घ्यायची, एकदम थोडीच कट करायची, नाहीतर मग काय होतं दुमडताना खूप जास्त असं दुमडलं जातं. त्यामुळे थोडंच दुमडायचं आहे ते, सॉरी थोडंच कट करायचं आहे मग दुमडायचं आहे. बघा आतली बाजू बाहेर आणली, प्लेन केलं आहे आणि त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत. आतून काठ जोडला आणि तो फक्त बाहेरून आणला. अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण तो शिलाई करून घ्यायचा आहे. साईडनी पण लगेच शिलाई. आता इथे मण्यांची लेस लावू शकता तुम्ही, कोणती पण एक याची साधी लेस लावू शकता किंवा प्लेन तुम्हाला ठेवायचं असेल तर प्लेनही तुम्ही ठेवू शकता. तर या ठिकाणी आपण शिलाई करून घेतलेली आहे, बघू शकता गळा. आता इथे आपल्याला तिरक्यामध्ये पायपिंगसाठी पट्टी कट करायची, तर मग साधारणतः 1 इंचाची तिरक्यामध्ये ही पट्टी आपण कट केलेली आहे. डबल करून त्यावरती शिलाई. दोन्ही बाजूला आपल्याला दुमडायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला ही पट्टी लागणार आहे. बघा एका बाजूची जोडताना ओढायचं नाही, सैलमध्ये ठेवायचे, इथे दुमडून त्यावरती शिलाई. कारण इथे आपला जो बाजूचा आहे तो बंद होणार आहे तिथे, त्यामुळे आपण इथे दुमडून घ्यायचे. तिरकी कातर, थोडासा कपडा कट. पायपिंग दिसेल ना एवढीच पट्टी आपण बाहेर ठेवणार आहोत, बाकीच्याला शिलाई करून घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने या ठिकाणी दुमडून घ्यायचे आणि शिलाई करायची आहे. त्यानंतर तिरकी कातर, पुन्हा थोडासा कपडा कट आणि अशा पद्धतीने या ठिकाणी थोडंसं दुमडून, थोडीशी पायपिंग दिसेल ना एवढंच कपडा ठेवायचं आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची. बघा हवा तेवढं तुम्ही इथे जवळ गळा घेऊ शकता, बटन लावू शकता, इथे नाडीचा वापर करू शकता. जर तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही इथे ना छोटंसं लटकन पण लावू शकता पॅक करून, म्हणजे हवी ती डिझाईन या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. आता इथे लेस आपण पायपिंगच्या अगोदरच लावा लागत होती, पण मी विसरले लेस लावायची बोलायच्या ह्याच्यात, तर आपण ही लेस नंतर लावून घेतली, पण मी आतून दुमडून घेतले. बघा कधी कधी असं झालं तर फक्त काय करायचं, आतमध्ये लेस दुमडून टाकायची. इथे तुम्ही हवी ती लेस लावू शकता. तर गोल्डनचा काटा आहे तो गोल्डनच लावलेली आहे. इथे मण्यांची लेस पण खूप छान दिसेल, सिंगल दाबवरती ही मण्यांची लेस तुम्हाला या ठिकाणी लावा लागते. तर बघा लेस लावून झालेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे बघा इथे आपण शिवून जरी घेतलं दोऱ्याने, छोटंसं बटन लावू शकता, लटकन खाली सोडू शकता, नाडी पण लावू शकता. तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही या ठिकाणी करू शकता. इथे आता 2 कमरेचे टक्स, त्यानंतर खाली कमरपट्टी. तर कमरपट्टी लावताना बघा कशी लावायची. आता ही जी बंदवाली दिसते ना, अस्तरचा जो भाग आहे बंदवाला, बघा कधी कधी उंचीच्या पुढे निघतो, तो कपडा घ्यायचा. इथे शिलाई, तिरकी कातर, समोर पट्टी घेऊन त्यावरती दाबटीप. आणि आता हात शिलाई करायची गरज नाही, मग त्यामुळे काय करायचं, खाली एक शिलाई आणि वरती अर्धा इंचाचं अंतर ठेवून एक शिलाई, अशा 2 शिलाई या ठिकाणी आपण देऊन घ्यायचे. त्यामुळे काय होतं, हात शिलाई करायची गरज येत नाही आणि हात शिलाई उसली तरी काही प्रॉब्लेम नाही, फिनिशिंग पण छान दिसते. मस्त असा हा गळा तयार झाला आहे. आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, इथे नाडी बनवायची आहे. पण आपण नाडी कशाची बनवणार आहोत, तुम्ही रेडीमेड नाडी लावू शकता. जर तुमच्याकडे कपडा उरलेला असेल तर तुम्ही उरलेल्या कपड्याची पण नाडी बनवू शकता. तर उरलेल्या कपड्याची नाडी आपण या ठिकाणी बनवणार आहोत. 1 इंचाचा कपडा मी तिरक्यामध्ये कट करून घेतला अशा पद्धतीने. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, दुमडायचं आहे आणि एकदम बारीकवाली नाडी करायची. तर मग आपण जो मशीनचा दाब आहे ना, त्या दाबचं बघा एक दिसतंय ना, तेवढ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. तर अशा पद्धतीने जर शिलाई एकसारखी जर केली, नाडी हवी तेवढी बारीक आपली या ठिकाणी तयार होते.
चेक करायचं व्यवस्थित शिलाई. जर कुठे कमी जास्त शिलाई झाली बघा, कधी कमी होते कधी जास्त होते, तर ती एकसारखी करायची. थोडासा कपडा मी एकसारखा कट करून घेतला नॉर्मल. आता मोठी सुई घ्यायची, 4 पदरी दोरा आणि सुईच्या मागच्या बाजूला आपल्याला 3 ते 4 गाठ देऊन घ्यायचे. मोठी असेल तर हरकत नाही, छोटी असेल तरी हरकत नाही. सुई जशी असेल तशी, फक्त दोरा पॅक करायचा आहे. त्यानंतर मागचा भाग वरती करत चालायचा आहे आणि कपडा खाली ओढत चालायचा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता. नाडी हवी तेवढी बारीक तुम्ही करू शकता. बघा किती छान आणि बारीक आपली नाडी या ठिकाणी तयार झाली. 2 आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी नाड्या तयार करायच्या आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला फूल बनवायचे आहे, तर फूल आपण कपड्याचेच बनवणार आहोत. तुम्ही लटकनही लावू शकता. तर चौकोन चौकोन करायचे आपल्याला 3 ते 4. मग तो चौकोन तुम्ही 3चा करा, 4चा करा, पण एकसारखाच आला पाहिजे. त्रिकोण चौकोन करून त्रिकोण सारखा झाला पाहिजे, म्हणजे त्याचा चौकोन व्यवस्थित आला पाहिजे. अशा पद्धतीने हवा तेवढे तुम्ही फूल या ठिकाणी तयार करू शकता. चौकोनचा त्रिकोण केला 3-3 इंचाचा. शिलाई करून घेतली. आता जोडताना कसं जोडायचं बघा. विरुद्ध म्हणजे उलट्या बाजूनी नाडीमधोमध आणि त्रिकोणमध्ये शिलाई. कपडा पुन्हा सुईच्या बाजूला करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 3 ते 4 आपण पण कसे उलट्या बाजूने ठेवायचे, म्हणजे तो शिलाई केल्यानंतर सुईच्या बाजूने होतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची आहे. छान असे 3 ते 4 लेअर तुम्ही करू शकता. झटपट मस्त होणारा डिझाईनचा गळा आपला तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर सुंदर छान असं हे लटकन आपलं फुलाचं या ठिकाणी तयार झालं आहे. जोडताना कसं जोडायचं आहे, त्रिकोणमध्ये शिलाई या ठिकाणी आपण करणार आहोत, म्हणजे एकसारखा जो कोना आहे ना तो दिसेल. या ठिकाणी एकदम पॅकमध्ये शिलाई करायची आहे. तेच गळे बघून कंटाळा आला असेल तर नक्कीच ट्राय करा हा नवीन असा मस्त गळा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. सुंदर छान गळा तयार आहे.